तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हीची आता, हनुमंतांची कुळवल्ली राम मंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. प्रलय पयोधि जले धृतवानसि वेदं, विहित विहित्र चरित्रमवेदं. केशवधृतमीन शरीर जय जगदीश हरे. क्षितिहर विपुलतरे तिष्ठति तव पृष्ठे, धरणि धारण किणचक्र गरिष्ठे. केशवधृतकूर्म शरीर जय जगदीश हरे. वसति दशन शिखरे धरणी तव लग्ना, शशिनि कलंक कलेव निमग्ना. केशवधृत शूकर रूप जय जगदीश हरे. तव कर कमल वरे नखमद्भुत शृंगम, दलित हिरण्यकशिपु तनुभृंगम. केशवधृत नरहरि रूप जय जगदीश हरे. छलयसि विक्रमणे बलिमद्भुत वामन, पदनख नीरजनित जन पावन. केशवधृत वामन रूप जय जगदीश हरे. क्षत्रिय रुधिरमये जगदबगा पापं, स्नपयसि पयसि शमित भवतापं. केशवधृत भृगुपति रूप जय जगदीश हरे. वितरसि दिक्षुरणे दिक्पति कमनीयं, दशमुख मौलि बलिं रमणीयं. केशवधृत राम शरीर जय जगदीश हरे. वहसि वपुषि विसदे वसनं जलदाभं, हलहति भीतिमिलित यमुनाभं. केशवधृत हलधर रूप जय जगदीश हरे. नन्दसि यज्ञविधेरः श्रुतिजातं, सदय हृदय दर्शित पशुघातं. केशवधृत बुद्ध शरीर जय जगदीश हरे. म्लेच्छ निवह निधने कलयसि करवालं, धूमकेतु किमपि करालं. केशवधृत कल्कि शरीर जय जगदीश हरे. श्रीजय देव कवेरदिमुदिमुदारं, शृणु सुख शुभदम भवसारं. केशवधृत दशविधिरूप जय जगदीश हरे. वेदानुद्धरते जगन्ति वहते, भूगोलमृद्बिभ्रते. दैत्यं दारयते बलिं छलयते, क्षत्रक्षयं कुर्वते. अग्रत पौलस्त्यं जयते, पौलस्त्यं जयते. हलं कलयते कारुण्यमातन्वते, पौलस्त्यं जयते. हलं कलयते कारुण्यमातन्वते. म्लेच्छान्मूर्छयते दशाकृतिकृते, कृष्णाय तुभ्यं नमः. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. अशा पद्धतीने सूर्य ह्याचा कारक, सूर्य याचा थोडक्यात पुन्हा वर्णन करते की सूर्य म्हणजे आत्मविश्वास, आणि सूर्य हा रामावताराचा कारक मानला जातो. सूर्य म्हणजे आत्मविश्वास, आणि आत्मविश्वास म्हणजे मी कोण. सूर्य म्हणजे आत्मविश्वास, आणि सूर्य आत्मविश्वास म्हणजे मी कोण याची जाणीव म्हणजे सूर्य. मग आमचा रामाचा किती जवळचा संबंध आहे. मी कोण असं जर म्हणायचं असेल म्हणजे प्रत्येक वेळी हे जे सगळं आपण विधान करतोय ते सगळं आपल्याशी संबंधित असलं तर आनंद वाटेल. सूर्य म्हणजे आत्मविश्वास आणि मी कोण आहे याची जाणीव आहे.
मग ही मी कोण याची जाणीव सूर्यप्रकाशात मिळते, म्हणून सूर्याची उपासना. सूर्योपासक श्रीराम आहेत, त्याच्याबद्दल थोडंसं विवेचन आज करते. चंद्र म्हणजे भावनांची स्थिरता. यावेळी पुष्कळ लोकांच्या मनाला अशी काहीतरी गती मिळेल विचारांना, की चंद्राच्या नक्षत्रामध्ये, रोहिणी नक्षत्रामध्ये रात्रीच्या वेळी कृष्णाचा जन्म आहे आणि दुपारी भर तळतळत्या उन्हामध्ये श्रीरामांचा जन्म आहे. आता या दोन यांचा संबंध सुद्धा लावायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा समजतील ना, तर सगळं अद्भुत चरित्र नुसतं रामकथा म्हणून नव्हे, तर आपल्यासाठी काय आवश्यक आहे ते कळेल. बघा, चंद्र म्हणजे भावनांची स्थिरता आहे आणि भावनांची स्थिरता आणि मनांच्या लहरी आहे. चंद्र आणि सूर्यामध्ये फरक आहे. चंद्रांना कला आहे, चंद्रांच्या कला आहे. चंद्र गायब होतो आणि चंद्र पूर्ण बिंबामध्ये आपल्याला दिसतो. सूर्यामध्ये बदल होत नाही. सूर्यामध्ये बदल होत नाही, चंद्रामध्ये सतत कला बदलतात. आणि मुख्य म्हणजे सूर्याला प्रकाशित ग्रह म्हणजे सूर्यप्रकाशाचाच प्रकाश मिळणारा हा चंद्रग्रह आहे. चंद्राच्या कला आहे आणि त्या कलांच्या भावनांची स्थिरता, मनांच्या लहरी म्हणजे चंद्र आहे. आणि त्या चंद्राचं पूर्ण प्रतिबिंब म्हणजे कृष्ण आहे. आता या कृष्णाचा अवतार जर समजून घ्यायचा असेल, रामांचा अवतार समजून घ्यायचा असेल, तर हे सगळं पृथ्वीचं तत्व आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा. आपल्याला काही वेळेचं आणि ह्याचं बंधन नाही आहे, किती दिवस प्रवचन करायचं आहे त्याचं बंधन नाही. त्यामुळे जितकं आपल्याला आपल्या संबंधात बोलता येईल तेवढं बोलता येणं आवश्यक आहे. आता मंगळाचा जो आपण विचार केला, मंगळ आणि शुक्र ग्रहाचा जर विचार केला, तर नृसिंह अवतार आणि परशुराम अवतार यांचा विचार आपण केला. त्याचसोबत आजच्या आपल्या स्वातंत्र्यवीरांचा सुद्धा विचार केला, तर धैर्य, कृतिशीलता स्थैर्याला ऊर्जा देते. जे काही त्यांच्या मनात स्थिर विचार आले, जे काही त्यांच्या मनामध्ये स्थिर विचार आले, आधीच तर स्थिर विचार येत नाहीत, पण एकदा का विचार स्थिर झाले की त्याला स्थैर्याला ऊर्जा देण्याचं कार्य मंगळ करत असतो. म्हणजे त्यांचा मंगळ किती जागृत असेल या सगळ्यांवरती आपण विवेचन केलं आहे. बुध म्हणजे काय, त्या अवतारांचं सुद्धा वर्णन सांगते. बुध म्हणजे काय, तर विवेकशील संवाद आहे. संवाद इथे आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास स्वतःचा स्वतःला मिळवायचा आहे. कोणी पूजा करून मिळवेल, कोणी परोपकार करून मिळवेल. हा स्वतःचा स्वतःला मिळवण्यासाठी जे काही आपल्याला संवाद लागतो, विवेकशील संवाद पाहिजे. जो काही विवेकशील संवाद पाहिजे, मनाची स्पष्टता पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी गुरु पाहिजे, बोलणारा मार्गदर्शक तत्व असलं पाहिजे. आणि ते मार्गदर्शक तत्व बुधाच्या अंमलाखाली येतं, म्हणून बुद्ध अवतार आहे. आणि नुसते हे अवतार नाही आहे, हे आणखी एक महत्त्वाची तत्व मला सांगायचं आहे. हे नुसते अवतार म्हणजे उत्क्रांती आहे आपलीच. आपली म्हणजे प्रत्यक्ष आपली नाही, मनुष्य जन्माची, पूर्ण मनुष्य जन्माची उत्पत्ती आहे. याच्यावर जर विवेचन ऐकलं तर सगळेजण खरंच कृतकृत्य होतील आणि आपल्या चिंतनाला एक वेगळीच दिशा मिळेल. शुक्र म्हणजे काय सांगतो, जो आपण नृसिंहाच्या बाबतीत आणि परशुरामाच्या बाबतीत बघितला, तो म्हणतो समरसता, प्रेमभाव आणि स्थैर्यामध्ये सौंदर्य. आता स्थैर्यामध्ये सौंदर्य परशुरामांनी स्थिर केलं स्वतःला आणि रामांना दिलं. आपलं जे धनुष्य आहे ते रामांना दिलं आणि तसा सत्पात्री दान परशुरामांना जेव्हा मिळालं तेव्हा किती आनंद झाला असेल. आणि ती जी स्थैर्यता ते शुक्रापासून प्राप्त होते. अशी स्थैर्यता जर आपल्या विनायक दामोदर सावरकरांना जर मिळाली असती तर आज आपला देश कुठे गेला असता. म्हणजे या सगळ्या ग्रहांच्या कला जर कळल्या तर कुठे काय कमी पडतं आणि कुठे काय मिळतं. समरसता, त्यांनी समरसतेने राष्ट्रभक्ती केली आहे. अनादि मी अवध्य मी अनंत मी भला, मला कोण मारू शकेल असं जन्माला आलेलं नाही, असं त्यांचं काव्य आहे. तर ती समरसता, प्रेमभाव, स्थैर्यामध्ये जे सौंदर्य आहे ते सगळं शुक्रग्रह म्हणजे शुक्र आणि मंगळ नक्कीच त्यांच्यामध्ये कार्यरत असतील. नंतर ते हे राहू केतू जे आहेत ना, ते राहू केतू भ्रमाची निर्मिती करतात. फक्त राहू केतू हे दुष्ट ग्रह आहेत ना. राहू केतू हे दुष्ट, बाकी सगळे ग्रह बघा काही ना काही चांगलं आणि काही ना काही वाईट करतात, पण वाईट करत असताना चांगल्याची सुद्धा आपल्यामध्ये एक जाणीव करून देतात. पण राहू केतू काय करतात, राहू केतू भ्रमाची निर्मिती करतात आणि विचार हलवतात. आणि विचार हलवल्यानंतर जसं समुद्रमंथन घडतं ना, समुद्रमंथन झाल्यानंतर विष निघालं, अमृत निघालं, बाकीचे 14 रत्न निघाले, तशा मंथनातून, विचारमंथनातून आपलं अंतरंग उघडत जातं. आणि हे अंतरंग उघडत जाण्याचं सुद्धा काम राहूकेतू करू शकतात. जसा शुक्र वाईट तसा चांगला, तसा राहूकेतू सुद्धा जितकं वाईट करेल तितकाच चांगला तो अंतरंग उघडेल. पण हे सगळे आणखी एक गोष्ट महत्त्वाची आली असेल लक्षात, हे सगळे सूर्यग्रहाच्या अंमलाखाली आहे. हे सगळे ग्रह सूर्यग्रहाच्या अंमलाखाली आहे. मग सूर्य आत्मविश्वासाचा कारक आहे, मी कोणचा कारक आहे. आणि मी कोणच्या हाताखाली, जर प्रधानमंत्री महत्त्वाचा आहे,
प्रधानमंत्र्यांच्या हाताखाली काम करणारे हे जे लोक आहेत ते आपापलं काम करतात, पण शेवटचा निर्णय प्रधानमंत्री देतो. जसा तो शेवटचा निर्णय घेतो, प्रधानमंत्री देतो, तशी ही जी भ्रमनिर्मिती झाली, काही झाली, मायाजाळातून निघणे, संत जसं म्हणतात तसं मायाजाळातून निघणे इतपत आपलं जर घुसळणं झालं, समुद्राचं मंथन झालं, तर राहू केतू वाईट कसं म्हणायचं? मग या राहू केतू वाईट न विचार हलवतात, अंतरंग उघडतात. शेवटची परिणाम आहे त्याचा, अंतरंग उघडतात. मग अंतरंग उघडत असताना मग पुढे आपला शनी आहे. मग शनी जेव्हा येतो तो भ्रमानंतर जो काही भ्रम आला ना, तर एकदम गुरुतत्व येत नाही जीवनामध्ये, एकदम गुरु येत नाही आपल्या जीवनामध्ये. आपली जर एक स्वतःची आपण अवस्था बघितली तर एकदम गुरुतत्व एकदम आपल्यावरती संकट आलं आणि आपण एकदम गुरुकडे गेलो आणि गुरूंच्या प्रमाणे वागायला लागलो असं होत नाही. शनी आपल्याला त्याची फळं भोगायला लावतो. शनी त्याचं फळं भोगायला लावतो, त्याचा पश्चाताप करायला लावतो. चांगलं असेल तर चांगल्याचे फळ देतो, वाईट असेल तर वाईटाचे फळ देतो. आत्मपरीक्षण करायला लावतो. राहू केतूनी जे ढवळलं आहे, कोण म्हणेल हो दशा वाईट आहे? अजिबात कोणी दशा वाईट म्हणायला नको. ज्या दशा येतात त्या सगळ्या जीवाच्या कल्याणाकरता येतात. त्यामुळे शनीसुद्धा भ्रमानंतर कर्मशुद्धी करतो. आपल्याला कितीही वाईट वागलं असेल आणि आपल्यावर जर संकट आलं, वाईट वागलो हे आपल्याला कळतं, कळल्यानंतर जर आपल्याला कळलं की आपल्यावर हे संकट आलं, तर लागलीच कर्माची शुद्धी होते. मनशुद्धी आणि अंतःकरण शुद्धी नंतर आहे. पहिले कर्मशुद्धी होते, लागलीच एखाद्या वेळेस देवात जाणं, देवाला जाणं, नंतर देवाला नैवेद्य दाखवणं, एखादा ध्वज देवाच्या देवळावरती लावणं, परोपकार करणं, गरिबाला काहीतरी दान करणं, चांगल्या गोष्टी करणं, एखाद्याला शिकवणं, एखाद्याशी प्रेमाने बोलणं, हे सगळं शनी करून घेतो. मग त्या शनी भ्रमानंतर मग आपल्याला भ्रमानंतर कर्मशुद्धीचा आधार आहे. आणि हा जो आधार मिळाला की मग बाकी सगळे ग्रह आपल्याला सकारात्मक बदल घडवतात. म्हणजे बदल ते करतच नाहीत, आपण त्या ग्रहाच्या प्रमाणे वागतो आणि त्याप्रमाणे मग आत्मविश्वास जो वाढतो तो म्हणजे सूर्य आहे. आत्मविश्वासाची कमी म्हणजे पण सूर्य आहे. कितीतरी लोकांना सांगतात की तुमच्या आत्मविश्वासाची कमी आहे, सूर्याला जल द्या. त्याच्या मागचं कारणच कळत नाही. कुणी म्हणतात पिंपळाच्या झाडाखाली काही पाणी. त्याच्या सगळ्यांना कारण आहेत की जर तुमचं कर्म शुद्ध झालं, 10 मुंग्या जर आपल्या हाताने जेवल्या, ते जर परोपकार झाला, तर कर्माची शुद्धी झाली. अंतःकरण शुद्धी नंतर आहे. अंतःकरण शुद्धी हा परमार्थासाठी आवश्यक आहे. कर्तव्य शुद्धी करणं हे आपल्याला स्वतःच्या पापक्षालनासाठी आवश्यक आहे. मग तसे तसे प्रयोग जर आपण करत गेलो तर त्याप्रमाणे कर्मशुद्धी होते. मग कर्मशुद्धीमुळे अंतःकरण शुद्धी होते. अंतःकरण शुद्धीमुळे आत्मविश्वास वाढतो. मग हे सगळे ग्रह आपल्याला वाईट म्हणता येतील का, यावरती सुद्धा चिंतन घडणार आहे. नंतर हा जो वरुण म्हणजे नेपच्यून नावाचा एक ग्रह राहिला आहे, तो जो नेपच्यून नावाचा ग्रह आहे ना, तो ग्रह इतका गोड आहे, इतका गोड आहे आणि तो दिसत नाही. तो नंतर शोध लागला म्हणतात, तो असीमतेचा त्याला स्पर्श आहे. या सगळ्या ग्रहांपेक्षा प्रत्यक्ष सूर्यनारायण आपल्याला दिसतात आहे. सूर्यनारायण दिसतात, ते प्रत्यक्ष स्वरूप आहे. त्या सूर्याबद्दल बोलते रामाच्या अवतारामध्ये, पण त्याला असीमतेचा स्पर्श आहे. म्हणजे नेपच्यून जर बघायचं असेल तर समुद्रकिनारी जाऊन बसावं. समुद्रकिनारी अथांग समुद्र जर बघितला तर मनातल्या लहरी उमटतील आणि त्या लहरींच्या सोबत क्षितिजाकडे बघितल्यानंतर काहीतरी दिव्य सापडण्याचे अनुभव घेऊ. उंच हिमालयात जातात आणि भरलेल्या समुद्राकडे जातात, वाहत्या नदीजवळ जातात तेव्हा त्याला म्हणे असीमतेचा स्पर्श आहे. मग असीमतेचा स्पर्श म्हणजे त्या ठिकाणी बसून तो साधक सगळं झालं आहे. आता कर्तव्यशुद्धी, कर्मशुद्धी, अंतःकरण शुद्धी आणि आता आपण म्हणतो पृथ्वीवर उभं आहे. पृथ्वीवर उभी असताना आपल्याला एकदम वर कशी झेप घेता येईल. मग आपल्याला मागून जो लावावा लागतो अग्नी, प्रक्षेपणास्त्र लावावं लागतं, तेव्हा कुठे आपण अंतराळामध्ये जसं जातो तसा हा नेपच्यून ग्रह म्हणे तिथे जर आपण समुद्राजवळ बसलो आणि एकांतामध्ये त्याच्याशी स्पर्श झाला तर त्या ग्रहामुळे आपण असीमामध्ये प्रवेश करतो. जय जय रघुवीर समर्थ. हा जो असीमतेचा स्पर्श आहे हा समुद्रासारखा गूढ गहन आहे, ज्याचा देवाशी या मायेशी काहीही संबंध नाही आहे. कोणत्याही मायेशी त्याचा संबंध नाही. कोणतेही माईक विचार त्या ठिकाणी येत नाहीत. आणि त्याला माईक म्हणजे त्या नेपच्यूनचा प्रभाव जर आपल्यावरती झाला तर आपण असीमतेकडे जातो. म्हणजे स्वतःहूनच गुरुकृपा होते, स्वतःहूनच वामन अवतार होतो, स्वतःहूनच सगळे अवतार आपण अनुभवतो, मत्स्यावतार होतो. आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण स्वतःहूनच आत्मविश्वासाचा आणि मग तो त्याला ऑरा येतो. असं जे म्हणतात की त्या विचारांचा तो ऑरा आहे की कोणत्याही प्रकारचे विचार माझ्या मनामध्ये नाही. असीम, अमर्याद, असंख्य असं जी बुद्धीचं परिवर्तन झालं आणि जी बुद्धी शरणागती झाली, ज्याची त्या ईश्वराला
नेपच्यूनच्या साह्याने ती कल्पना, अंतर्ज्ञान, करुणाज्ञान, स्वप्न आणि आध्यात्मिक विलयन याचा तो अधिपती आहे. हा नेपच्यून म्हणजे त्याला मराठीमध्ये वरुण म्हणतात. आता ह्या वरुण या सगळ्या म्हणतात. मग यामधून एक 3च गोष्टी आपल्याला समजतात की सगळ्यात महत्त्वाच्या या सगळ्या गोष्टींचा आपण आता इतके वयस्क आहोत सगळेजण, अनुभवानी आपण सगळं अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पटकन आपल्या लक्षात येतील. शनी म्हणजे म्हणतो शांत राहा. जे काही घडलं असेल त्याला घडू द्या, ते शांत राहा. रामाच्या चरित्रात आपण तेच पाहतोय. गुरु म्हणतो समजून घ्या, का घडलं, चुकलंय का माझं तर पश्चाताप करा, नसेल चुकलं तर भोगून शरण जाऊन त्याला म्हणायचं हे माझं पाप आहे असं समजून संपवा. आणि असं करून गुरु आपल्याला ती आज्ञा देतो. आणि नेपच्यून काय म्हणतो, काहीही झालं तरी आपण विलीन व्हायचं आहे. अर्ज टू मर्ज ही जी गोष्ट आहे ती नेपच्यूनच्या संबंधित आहे. अर्ज टू मर्ज माझी स्वतःची इच्छा आहे. गंगेची स्वतःची इच्छा आहे समुद्रामध्ये मिळायची. गंगेला स्वतःला वाटतं की सागराचं मिलन व्हावं. गंगा सागर मिलन व्हावं ही स्वतःची इच्छा ती तळमळ ती हिमालयापासून जी येते ती आपल्या समुद्रामध्ये मिळते, उडी मारते. हे जे अर्ज टू मर्ज आहे हे नेपच्यूनचं लक्षण आहे. म्हणजे सगळ्या ग्रहांचा परिणाम नुसता आपल्यावरच होत नाही, नद्यांवर, समुद्रावर आणि पर्वतांवर सुद्धा होतो. असं हे जे ऋतुचक्र आहे त्याचा नव अवतारांशी, दशावतारांशी अगदी सरळ संबंध आहे. सरळ संबंध आहे. हे सगळे त्यांचे गुणविशेष पाहिले की जर आपला अर्ज होत नसेल तर नेपच्यून वाईट आहे. जर आपल्यामध्ये आत्मविश्वास नसेल तर सूर्याची कमतरता आहे. जर आपल्यामध्ये दुःखाच्या लहरी येत असतील तर कृष्ण अजून जीवनात आलेला नाही. जर विवेकाने विचार होत नसेल तर बुद्ध चरित्र आपल्याला समजलं नाही. जर आपल्यामध्ये गुरुला समर्पित व्हायची इच्छा नसेल तर वामन अवतार आपल्याला समजला नाही. या सगळ्या गोष्टी सगळ्या ग्रहताऱ्यांवर अवलंबून आहे. मग या सगळ्यांवरती उपाय म्हणून ते सांगतात की कशाचाच विचार करू नका. जे काही घडतं ते आपल्या कल्याणासाठी घडतं हे शेवटचा विचार करून आणि आपण जर नामस्मरणाला सुरुवात केली तर आपल्याला ह्या सगळ्या ग्रहांचा परिणाम आपल्याला भोगावा लागत नाही. म्हणजे या सगळ्यांचा उपाय पुन्हा सद्गुरूच आपल्याला देतात. मग आता सूर्याचं वैशिष्ट्य काय आहे? सूर्याचं वैशिष्ट्य जर कळलं तर आपल्याला राम कळेल की नाही. आपण कालपासून रामावतार जेव्हा आपण चरित्राकडे बघतोय तर सूर्याचं वैशिष्ट्य काय आहे? सूर्याचं वैशिष्ट्य आणि रामांचं वैशिष्ट्य यांची जर तुलना केली, विज्ञानाची विद्यार्थी म्हणून जर तुलना केली तर सूर्याचं वैशिष्ट्य काय सगळ्यात पहिल्यांदा माहिती आहे की नियमबद्धता आहे. कधीही त्याचा उदय आणि त्याचा उदय आणि अस्त याच्यामध्ये बदल होत नाही. ही त्याची जी नियमबद्धता आहे आणि त्याच्यामध्ये ती शिस्त आहे. आणि ती शिस्त सूर्य कधीही वेळ चुकवत नाही. कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही ही जर म्हण माहिती आहे आपल्याला तर त्याच्यामध्ये कधीच बदल, याच्या विरुद्ध कृष्ण आहे, याच्या विरुद्ध चंद्र आहे, सारखे त्याच्यामध्ये बदल होतात. 45 मिनिटांनी रोज उशिरा उगवणारा चंद्र बघितला की मग आपण कृष्णचरित्राकडे वळू. मग त्याच्यामधले जे बारकावे आहेत ते आपल्याला कळतील. पण ही स्पष्टता, नियमबद्धता, शिस्त ही फक्त सूर्याकडे आहे. मग सूर्याकडे आहे म्हटल्यावर मग तो आहे, काहीही झालं तरी सूर्याच्या वेळेत बदल होत नाही. मग प्रभू श्रीरामांचं जीवन जर आपण बघितलं, त्यांचं चारित्र्य जर आपण बघितलं तर आयुष्यभर नियम आणि नियमच. त्याच्या विरुद्ध कृष्णाने केलेला आहे. त्याच्या विरुद्ध नियम म्हणून तो, कारण तो सर्ववेत्ता आहे, त्याला जाणतोय, समोरच्यांना त्याला बदलवायचं आहे. आणि राम म्हणतात माझ्या वर्तणुकीतून मला सगळ्यांना दाखवायचं आहे. त्यामुळे त्यांनी कधीही आयुष्यभर नियमांचंच पालन केलं आहे, मर्यादेचं पालन केलं आहे आणि वचनपूर्ती केलेली आहे. राजवैभव मिळून सुद्धा वनवास पत्करला आहे. असं चरित्रामध्ये नाही. हा बदल का सांगायचा? कारण ते त्या ग्रहाचं वैशिष्ट्यच आहे. सूर्याचं वैशिष्ट्यच ते आहे की कधीही बदल होणार नाही. मग आपला जर आत्मविश्वास ढळत नसेल तर आपल्यावर रामाची कृपा झाली, आपल्यावर सूर्याची कृपा झाली, आपलं अर्घ्य देवापर्यंत पोहोचलं असं म्हणायला काय हरकत आहे? म्हणजे नियमबद्धता आणि शिस्त हे रामाचं वैशिष्ट्य आहे. मग आपण जो शोध घेतो तो राम मोठा का कृष्ण, सगळेच मोठे आहेत. आपल्यासाठी ते अवतारांचं वर्णन करणं खूपच आवश्यक आहे. त्या अवतारांच्या वर्णनातूनच आपल्याला कळेल की आपल्यासाठी कोण कसं कार्य करतं. जसं ग्रहांचं कार्य कळलं तसं देवांचं सुद्धा, अवतारांचं कार्य सुद्धा कळेल. आता दुसरं आहे त्याचा आहे तो राजा आहे. एवढे 9 ग्रह त्याच्या पाठी, 9 आणि असं दिसणारे 9, शोधलेले 9, अधिक किती असतील अनंत ब्रह्मांडामध्ये आपल्याला माहिती नाही. त्या सगळ्या ग्रहांवर अधिराज्य कुणाचा आहे? तर सूर्याचा आहे. सापडला की नाही, शोध लागला की नाही? या सगळ्या ग्रहांवर अधिराज्य आहे. म्हणजे बाकीचे ग्रह कितीही माझे वाईट असो आणि सूर्य जर उत्तम असेल तर, सूर्यग्रहाचं जर माझं पूजन चालू असेल तर, सूर्यग्रहावर जर माझा विश्वास असेल तर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सूर्याकडे बघण्याची ही आहे की कोणताच देव दिसत नाही. आपण म्हणतो समुद्राला देव आहे,
आणि हिमालयामध्ये देव आहे, हिमालय पर्वत म्हणजे देव, हे सगळं मानतो. पण प्रत्यक्ष सूर्योपनिषदामध्ये सांगितलेले वाक्य पुढे सांगणार आहे, त्यावरून निश्चित समजायचं की सूर्य हाच नारायण आहे. जय जय रघुवीर समर्थ. मग तो राजा आहे, तो न्यायप्रिय राजा आहे, त्याच्या हाताखाली शनी आहे, त्याचा मुलगा. मग ते हाताखाली तो न्यायप्रिय आहे, त्याचा अन्याय तो सहन करत नाही. मग तो सर्वांना, आणि मुख्य गोष्ट म्हणजे अमेरिकेत वेगळा आणि आफ्रिकेत वेगळा आणि खेड्यामध्ये वेगळा आणि शहरामध्ये वेगळा, गरिबाला वेगळा, श्रीमंताला वेगळा, असा प्रकाश देत नाही. हा जो आहे तो सर्वांना समान प्रकाश. मग आता रामांचं चरित्र बघितलं तर सर्वांना अन्याय, कोणावर अन्याय केलाय? वालीवर जो अन्याय केला हो असं लोक त्याला म्हणतात. तो जो डाग लावलाय त्या श्रीरामांच्या चरित्रात, तो सुद्धा खोडून काढलेला आहे. मग हे सगळे एकही डाग नसलेलं चरित्र. चंद्रावर डाग आहे, पण तो डाग खोडून काढायची गरज नाही आहे. तो डाग खोडून काढायची गरज नाही, कारण पुढे पूर्णावतारात कृष्णांनी जन्म घेतलेला आहे, यांनी मानवतारात जन्म घेतलेला आहे. हा 2 मधला जर फरक लक्षात आला तर न्यायप्रियता म्हणजे कुठून घेतलंय कृष्णांनी हे सगळं? कृष्णांनी हे जे तत्व आहे ते सगळं रामांकडूनच घेतलं आहे. मग हे रामांकडून घेतलेलं तत्व, पण आपल्यामध्ये कूटनीतीने केलेला बदल, हे चंद्राचं वैशिष्ट्य आहे. मग चंद्राच्या वैशिष्ट्याकडे वळत असताना त्याच्यावरती चिंतन करू. मग आता हा राजा आहे, न्यायप्रिय आहे, सगळ्यांना समान प्रकाश देतो. मग ह्यांनी कुणाला वेगळं पाहिलं? तो धोब्याचा मुलगा माणूस असो की आणखी कोण गरीब असो, कोणीही असो, रामांच्या चरित्रामध्ये कोणालाही कमी लेखले नाही. सगळ्यांना अगदी भरभरून प्रेम दिलं आहे. म्हणून एकही व्यक्ती असा नव्हता की राम जेव्हा वनवासाला गेले तेव्हा रडले नाहीत, त्यांच्या घरामध्ये चुली पेटल्या नाहीत, कारण तो न्यायप्रिय राजा होता, सगळ्यांवरती प्रेम करणारा होता. हेच सूर्याचं वैशिष्ट्य नाही का? सूर्य कुणालाच कमी नाही. जाळायचं असेल तर सगळ्यांना जाळेल, आणि प्रेम सगळ्यांना जर पिकवायची असेल जमीन तर सगळ्यांसाठी करेल. हा समान न्याय सूर्याचा. म्हणून रामांचा जन्म सूर्याच्या सूर्यग्रहाच्या आधाराने आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. हे सूर्याचं वैशिष्ट्य आणि रामाचं वैशिष्ट्य. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आपल्यासाठी आवश्यक आहे ती म्हणजे रामचरित्र किंवा राम जर आपल्या मनामध्ये आला, राम जर आपल्या जीवनामध्ये आला तर अज्ञानाचा नाश होतो असं उजवं चरित्र आधी सांगते. आणि सूर्याचं चरित्र असं आहे की त्याचं जर किरण आपल्या अंगावर पडलं तर अंधाराचा नाश आहे. अंधार म्हणजे वाईट गोष्टी सगळ्यांचा नाश करतो. तो हजारो वर्षापासून असलेला अंधार जातो, एका किरणाने कमी करतो. तसा हजारो वर्षापासून जमा असलेली आपली पापं त्याच्या एका नामस्मरणाने आपली नाहीशी होतात. म्हणजे ह्या 3 मोठ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती जर चर्चा केली तर सूर्यकुलात जन्म होणे, भर दुपारी जन्म होणे, तळतळत्या उन्हामध्ये जन्म होणे, याचा अर्थ आपल्याला कळेल. हे सगळे सूर्यवंशी श्रीराम अवतारांमधला हा जो अवतार आहे, खरं म्हणजे 1, 2, 3, 4 असे अवतार घ्यायला पाहिजे. पण आपण ज्याप्रमाणे समोर येत आहे ना, ज्याप्रमाणे आपल्याला समोर तो दिवस येतोय त्याप्रमाणे बोलल्यामुळे बघा, आता दशावताराचं आणि उत्क्रांतीचं साम्य जर मी आज सांगितलं तर बाकी हा भाग सगळा स्पष्ट होईल. आता यामध्ये आपले 10 अवतार आपल्याला माहिती आहे. रामांचा अवतार करत असताना थोडं थांबून, कारण आपल्याला मध्ये त्या 2 अवतारांना बोलावं लागल्यामुळे ह्या गोष्टी सांगायच्या राहिल्या, म्हणजे अधिक संबंध आपल्याला समजेल. हे 3 वैशिष्ट्य सूर्य अवतारातले आपण सांगितले, सूर्योपनिषदातले उदाहरणं मी देते. त्यानंतर आता बघा 10 अवतार जे आहेत त्या 10 अवतारांचं खरं म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 10 असे घ्यायला पाहिजे, म्हणून आपल्याला ते मागे बोलता आलं नाही. आता मत्स्य अवतार जो आहे त्यांचा, तो जलचर जीवनाची सुरुवात आहे पृथ्वीची. पृथ्वी जलापासून उत्पन्न झाली आणि जलामध्येच संपणार आहे. हे ज्या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली ती जलातच उत्पन्न झाली आणि जलामध्ये जलमय होऊन प्रलय होऊनच संपणार आहे. त्याच्यामुळे जलचरापासून जीवनाची सुरुवात आहे. आपला संबंध आपल्या विष्णूंशी, रामाशी कसा आहे ते सांगते. जलचर जीवनाची सुरुवात आहे. पृथ्वीच्या आरंभी संपूर्ण जीवन समुद्रात होतं, संपूर्ण बाकी काहीच नव्हतं. कल्पना करू, ऋग्वेदामध्ये मंत्र आहे त्याचे की काहीच नव्हतं आधी आणि फक्त पाणी होतं आणि पाण्यामध्ये काहीतरी जीव होते, समुद्रात होतं. मग समुद्रात जीवन असल्यामुळे समुद्रात राहणारा प्राणी म्हणून मत्स्य, असा मत्स्यावतार भगवंतांनी घेतला. आपला जन्म नाही, पृथ्वीवर काहीच नाही, फक्त पाणी आणि पाण्यामधले काही प्राणी आणि त्यामध्ये असलेले मासा म्हणजे मत्स्यावतार भगवंतांनी घेतला. संपूर्ण जीवन समुद्रात होतं. आद्य जीव जलचर आहे. तसा मत्स्यावतारामध्ये मी बोलणार आहे ना, जेव्हा ते आपण कसे जन्मतो, आईच्या पोटात सुद्धा पाणीच असतं, पाण्यामध्ये सुद्धा आपलं मत्स्याचंच रूप असतं, हे सांगते मत्स्यावतारात. फक्त संबंध लावते आज
की संपूर्ण जीवन समुद्रामध्ये होतं. आद्य जीव जलचर आहे, म्हणजे जलचरांपासून आपली उत्पत्ती झाली. मग जीवनाची सुरुवात जर जलापासून झाली तर संरक्षणाची प्रक्रियासुद्धा जलापासूनच निर्माण नाही का होणार? संरक्षण जे करायचं आहे भगवंतांना ते जलामध्येच करावं लागणार आहे. असं असंबद्ध असं पृथ्वीमध्ये काहीच सापडत नाही. असंबद्ध कुठे काही, आपण कसं कुठेही सामान कुठे काहीही ठेवतो आणि आपल्याला सापडत नाही, असं असंबद्धता, अशी चूक आपल्या आपल्या मायेमध्ये आणि माया दिशामध्ये नाहीच आहे. मायासुद्धा त्याच्या बरोबर सर्कलमध्ये चालू आहे. त्यांनी म्हणजे संरक्षणाची प्रक्रिया जलापासून निर्माण झाली. मग प्रथम एकपेशीय आणि नंतर जलचर आले. एकपेशीय जीव जन्माला अमिबासारखा आणि नंतर जलचर निर्माण झाले. ह्या जलचरातून नंतर मासे निर्माण झाले आणि मासे निर्माण झाले म्हणून भगवंतांनी मत्स्यावतार घेतला. जय जय रघुवीर समर्थ. जय जय प्रलय पयोधि जले धृतवानसि वेदम विहित विहित्र चरित्र मखेदम केशव धृत मीन शरीर. जय जगदीश हरे, जय जगदीश हरे. म्हणून मत्स्यावतार हा जलाशी संबंधित झाला. आपल्याला कल्पना नसताना सुद्धा आपली काळजी घेणारे भगवंत मत्स्यावतारात जन्माला आले. आता दुसऱ्यांदा कुर्मावतार ही उभयचर अवस्था आहे. कुर्मावतार ही उभयचर अवस्था आहे. कुर्म कसा, कासव कसा, पाण्यातही राहतो आणि भूमीवर. आपली जी तडफड चालली आहे ना पहिलेपासून ती भगवंतांना माहिती आहे. आपली जी तळमळ उत्क्रांतीसाठी चालली आहे ना ती भगवंताकडूनच आपल्याला आलेली आहे. आता कुर्मावतार म्हणजे उभयचर अवस्था जी आहे, तो जीव समुद्रातून बाहेर पडू लागतो. जीव समुद्रातून बाहेर पडू लागतो आणि म्हणून उभयचर आणि सरपटणारे प्राणी निर्माण झाले. उभयचर आणि सरपटणारे प्राणी निर्माण झाले आणि ते जलातही राहू लागले आणि भूमीवरही राहू लागले. जय जय रघुवीर समर्थ. म्हणून त्यांनी म्हटलंय, क्षितिहर विपुल तरे तिष्ठती तव पृष्ठे धरणी धारण किण चक्र गरिष्ठे केशव धृत कूर्म शरीर. जय जगदीश हरे. म्हणून कुर्मावतार झालाय. कारण समुद्रातून तर बाहेर पडावं लागेल. आपल्यासारखा इतका उन्नत शरीर मिळालंय आपल्याला. रामचंद्रांचा अवतार सांगत असताना आपला स्वतःचा जन्म बघा आणि आपल्यासाठी घेतलेला अवतार बघू आपण आधी. मग त्यांनी सांगितलं दोन जगांमधला सेतू कुर्मानी तयार केला. उभयचर प्राणी निर्माण झाले की पाण्यातही राहू शकतात काही काळ आणि जमिनीवरही राहू शकतात काही काळ. तेव्हा त्यांनी कुर्माचं शरीर संक्रमण काल केला. ते सुद्धा स्वतः संक्रमण करतायत. भगवंत सुद्धा संक्रमण दाखवतायत की जलमय पृथ्वी, जलामध्ये मासे, मास्यांमध्ये आता मी मत्स्यावतार झाला. मास्यानंतर मला तिथेच नाही राहायचं. आता मला काहीतरी माझी उत्क्रांती झाली पाहिजे. म्हणून त्यांनी कुर्मावतार घेतला आणि कुर्मावतार म्हणजे आपले सरपटणारे उभयचर प्राणी निर्माण झाले. हे आपल्या जन्माच्या आधीच आहे, मानवाच्या जन्माच्या आधीच आहे. मग दोन जगांमधला सेतू या कुर्मानी निर्माण केला. आता हे सगळं झालं जसं समुद्रमंथनात. मग पुढे ह्या कुर्मानी समुद्रमंथनात आधार नाही का दिला? समुद्रमंथन आपण ऐकू, त्याचा अर्थसंबंध आपल्याला आता लागतो. जेव्हा समुद्रमंथन झालं आधार कोणी दिला? मासे देऊ शकले असते. त्याचं कसं आहे शरीर, कसं आहे त्याचं, कुर्माचं कसं शरीर आहे, कसा आधार घेतला भगवंतांनी आमच्यासाठी, कसे अवतार घेतले. जेव्हा समुद्रमंथन झालं कुर्मानी आधार दिला आणि तसंच उत्क्रांतीची पुढील अवस्था जीवनाचा आधार ठरली. त्यातून जे काही बाहेर पडलं आणि आधार देत खाली कुर्मानी आधार दिलाय, तेव्हा कुठे एवढा मोठा जो पर्वत आणि वासुकीचा नाग आणि एवढं मोठं समुद्राचं मंथन झालं पाण्याचं आणि त्यातून पुढे सगळं निघालं. पण हे फक्त अवतारांबद्दल बोलत असल्यामुळे कुर्मावताराचं हे वैशिष्ट्य. पहिल्यांदा जलचर, आपण सुद्धा मातेच्या पोटामध्ये जलरूपातच असतो, मास्याच्याच रूपात असतो. ते मत्स्यावतारामध्ये सांगतो. आपण पुढे जाऊन वराह रूपात होतो. हे सगळं ते संबंध आपण लावूया. तिसरा आहे जो वराह अवतार आहे. आता वराह अवतार जो तिसरा आहे, वसती दशन शिखरे धरणी तव लग्ना शशिनी कलंक कलेव निमग्ना केशव धृत शूकर रूप. जय जगदीश हरे. बघा, भूमीवरील सस्तन प्राणी निर्माण झाले. आता पाण्यात आणि ह्याच्यात राहणारेच प्राणी जर टिकतील तर कसं चालेल? पूर्णपणे व्यवस्थितपणे भूमीवर राहणारे प्राणी निर्माण व्हावे. पूर्णपणे पूर्ण आधार, बिना पाण्याचा, जलातून बाहेर काढणं. जलामध्ये राहण्याची सवय असलेल्यांना आधी अर्ध जल अर्ध जमीन असं केलं वराह अवतारांनी. आणि त्यानंतर आता सोडून द्या आधार पाण्याचा संबंध संपला आणि त्यांनी फक्त पृथ्वीवर राहायचं. असा पृथ्वीवर राहणारा वराह टफ असा वराह अवतार घेतला. भूमीवरचा सस्तन प्राणी तयार केला. मग त्यामधला वराह अवतार आहे, त्यांनी काय केलं? पूर्ण भूमीवर राहणारा शक्तिशाली प्राणी आहे.
जीवन पूर्ण भूमीवर वाढलं त्याचा पाण्याशी काही संबंध नाही. त्यांनी काय केलं वराहानी? वराहाचं काय काम होतं? वराहाचा अवतार कशासाठी घेतला? तर पृथ्वी गेली होती रसातळाला. म्हणजे आपण राहिलोच नसतो. आपण जर राहिलो नसतो, पृथ्वी रसातळाला गेली होती. त्या रसातळाला पाण्यामध्ये गेली होती पृथ्वी. आता त्याचा मोठा इतिहास आहे. मग ते काढायसाठी त्याचं शिंग आणि शक्तिशाली असा पाण्यात न राहणारा, पाण्याच्या व्यतिरिक्त भूमीवर राहणारा असा जीव तयार केला आणि त्यांनी पृथ्वीला पाण्यातून वर काढलं. वेदांनाही वाचवलं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. जीवनाने भरपूर स्थिरता मिळवली. त्या पृथ्वीवर आली, पृथ्वी सांभाळल्या गेली आणि जीव जमिनीवर निर्माण झाले. पाण्याचा संबंध म्हणजे आधी ज्याच्यात होते तो आता वेगळा घटक झाला. उत्क्रांती होऊन आता जमिनीवर जगणारा जीव निर्माण झाले, जे शक्तिशाली आहे. एका शिंगावर त्यांनी पृथ्वीला बाहेर काढलं. हे सगळं आपल्यासाठी भगवंतांनी केलं. आणि हे करत असताना, उत्क्रांती अवस्था करत असताना, तेव्हा कुठे अवतारांचं महत्त्व आपल्याला कळणार आहे. मग अवतार कशासाठी? आता हे झाल्यावर नुसताच प्राणीच तयार झाले ना. नुसतेच प्राणी तयार झाल्यावर आपला कुठे संबंध आहे? मग आता समजलं असेल नरसिंह अवतार ज्याचं आपण वर्णन भरपूर केलं आहे. मग जीवनामध्ये भरपूर पृथ्वीवरील जैवविविधतेचा विस्तार करण्याचा प्रयत्न ह्या अवतारामध्ये झाला आहे. आता चौथा अवतार जो आपला, ज्याचं भरपूर वर्णन आपण केलं आहे, तो आहे की दलित हिरण्य कशिप तनु भृंगम केशवधृत नरहरी रूप जय जगदी. आता आली का कल्पना? म्हणजे आता जर आपल्या बुद्धीला चालना मिळाली तर प्राणी निर्माण झाले, अजून मानव निर्माण झालेला नाही आहे. त्यामुळे नरसिंह म्हणजे अर्धा प्राणी अर्धा मानव असं संक्रमण झालं. जय जय रघुवीर समर्थ. भले त्या काळामध्ये मनू आणि हे इकडचा संबंध लावू आपण त्या ऋषींचा, ते मनू आणि त्यानंतर मनू शतरूपा हा संबंध वेगळा लावू. पण अवताराच्या दृष्टीने जर विचार केला तर अजून मानवाची निर्मिती झाली नाही, तर अर्धा मानव आणि अर्धा पशु असा नरसिंहाचा अवतार झाला आहे. म्हणून नरसिंह जयंती आपण साजरी केली. आणि प्राण्यांपासून मग त्यांनी सांगितलं आहेत हे प्राणी, पण या प्राण्यांपासून मानवाची निर्मिती केली. ह्या प्राण्यांमधले काही गुण आणि मानवाची उत्क्रांती असा हा जो प्रवास आहे तो भक्त प्रल्हादाच्या दृष्टीने म्हणा, तिकडे त्यांची निर्मिती मनुष्यांची चालू आहे. पण त्यावेळी नरसिंह अवतार घेतला आणि प्राण्यांपासून मानवाकडे संक्रमण. नुसतं मानव शरीर आहे आता. मग त्यांनी चौथा जो म्हटलं तो फक्त शरीर आहे मानवाचा, अजून बुद्धीचा विकास नाही आहे. बुद्धीचा विकास नाही आहे. बघा, मीन नंतर कुर्म नंतर वराह, जे फक्त जमिनीवर राहिले. आणि जमिनीवर राहत असताना अर्धा प्राणी आणि अर्धा मनुष्य असा नरसिंह, म्हणजे पशुत्व जास्त आणि मनुष्यत्व कमी असा अवतार जो केला. पशुवृत्ती आणि बुद्धी याचा संगम करण्याचा प्रयत्न केला. भागवतातलं वर्णन वेगळं आहे. आता हा जो उत्क्रांतीवादाच्या दृष्टीने सांगितला, आपला संबंध आपण शिकलेले लोक असाच लावणार. मग मानव अजून पूर्ण विकसित आहे का? अजिबात नाही आहे. म्हणून ही अवस्था जैविक आणि मानसिक संक्रमण दर्शवते. म्हणजे नरसिंह अवतार घेतला आपल्यासाठी. भगवंत किती वेगवेगळे अवतार घेत आहेत हे कळल्यानंतर आता मानव निर्माण झाल्यावर आता मला वाटतं 90% लोकांना कळलंय पुढच्या अवताराचं वैशिष्ट्य काय असणार आहे. नरसिंह झालं पशुवृत्ती आणि बुद्धी, ही अवस्था जैविक आहे ना. आता मनुष्य जन्मान झाला. आधी मीन, त्याच्यानंतर कुर्म. मीन म्हणजे आतमध्ये पाण्यात, कुर्म म्हणजे अर्धा पाणी अर्ध जमीन, त्याच्यानंतर शुकर म्हणजे फक्त जमीन, त्यानंतर नरसिंह म्हणजे अर्धा पशु अर्धा प्राणी. आता अर्धा प्राणी अर्धा पशु म्हटल्यावर पशुत्व जास्त आहे. पशुत्व जास्त आहे म्हटल्याबरोबर गुरुग्रहाची आवश्यकता आहे, वामन अवताराची आवश्यकता आहे. मग वामन अवतार घेतलेला आहे असा संदर्भ जर लावला तर आपण किती कृतकृत्य होतो हे सांगताना वर्णन करता येणार नाही. वामन अवतार म्हणजे लघुरूपात मानव, पूर्ण मानव पण लघुरूपामध्ये. त्यांचं जे वैशिष्ट्य आहे, 3 पावलं मागितली, 3 पावलं जमीन, याचा संबंध खरंच प्रत्येकाने लावा आणि त्याच्यावरती खरंच लेखन करावं आपण सगळ्यांनी. 3 पावलं जे मागितलं त्याच्यातलं मग एक पहिलं पृथ्वीचं ज्ञान. म्हणजे आम्हाला पाण्यातून निघाल्यावर काय माहिती आहे? काहीच माहिती नाही आहे. जमिनीवर आलो तरी काहीच माहिती आहे. 4 पशुरूपात आहे, अर्धा पशु असा मानू थोडं वाटायला लागलं, अहम ब्रह्मास्मी वाटायला लागलं. तर बाकी त्यांनी म्हटलं 3 पावलं पृथ्वीचं ज्ञान, आणि दुसऱ्या पावलावरती अंतरिक्षाचं ज्ञान, आणि तिसऱ्या पावलावर चेतनेचा विस्तार गुरूंनी केला. गुरु जर जीवनात आले नाही तर मानव आणि पशुमध्ये फरक नाही. नरसिंह अवतार जो घ्यावा लागला तो तसाच अवतार, पशु जास्त मानव कमी. आपण म्हणतो ना, आपण जन्माला आलो पण मानव कमी आणि पशुत्व जर जास्त असेल तर मानव म्हणून घ्यायच्या लायकीचं नाही.
पण गुरु जर जीवनात आले, वामन अवतार जर 5वा झाला, म्हणजे सिरियली सांगायला पाहिजे की नाही या गोष्टी, म्हणून थोडासा विषय प्रवेश केला की वामन अवतार जर झाला नसता तर विवेक, वैराग्य, परमार्थ काहीच कळलं नसतं. या ग्रहांचे परिणाम तर बघितलेच, अवतारांचे परिणाम सुद्धा आपल्याला बघतायत. 3 पावलं पृथ्वीचं ज्ञान, अंतरिक्षाचं पहिलं पृथ्वीचं ज्ञान, पूर्ण पृथ्वी म्हणजे काय समजून घेतलं माणसाने, समजून घेण्याचा प्रयत्न केला ऋषींनी. त्यानंतर दुसरं अंतरिक्षाचं ज्ञान, तिथे सुद्धा गेलेत ऋषीमुनी, वेदांचं ज्ञान सगळं त्यांनी कळून घेतलं. आणि तिसरं म्हणजे नुसतं कळून होणार नाही आहे, दासबोधामध्ये तेच म्हटलंय, चेतनेचा विस्तार झाला पाहिजे. हे सगळं जर कळलं, मला प्रत्येक वेळी बोलत असताना कोणत्याही विषयावर बोलण्यापेक्षा आपल्याशी त्याचा काय संबंध आहे हे ताडून पाहायला फार आवडतं. आता हा जर तिसरा चेतनेचा विस्तार प्रभूंनी आपल्या गुरूंनी जर केला असेल तर तो जो गुरुग्रह आहे त्या गुरुग्रहाचं किती मोठं स्थान आहे आपल्या जीवनामध्ये. पण या सगळ्यांच्यापेक्षा आपला सूर्य बरा रामावतारावर येणार आहे. मग हे गुरुग्रह जे आहे त्यांनी म्हटलं 3 पावलं पृथ्वीचं ज्ञान, अंतरिक्षाचं ज्ञान, पृथ्वीचं ज्ञान आणि चेतनेचा विस्तार. या 3 गोष्टी झाल्यानंतर चेतनेचा विस्तार झाल्याबरोबर आपण मनुष्यत्व मिळालं आपल्याला. ते वामन अवतारात आले, आपल्याला मनुष्यत्व मिळालं. ते नरसिंह अवतारात आले, आपलं पशुत्व आणि मानवत्व एकत्र झालं. हा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो, दशावतारांच्या दृष्टीने करतो, ऋषींच्या दृष्टीने करतो आणि वेगवेगळ्या दृष्टीने जर विचार केला तर आणि ग्रहांच्या दृष्टीने करतो. या ग्रहांचा परिणाम काय, कशाचा काही परिणाम होत नाही असं मला वाटायला लागलं. हे जर कळलं आणि त्यांची जर कृपा झाली तर कशाचाच काही परिणाम होत नाही, सगळं चांगलं आहे आपल्या कल्याणाचं. आपल्या जन्माच्या पूर्वीपासून सगळं चांगलंच चाललं आहे कल्याणाचं, हे लक्षात येतं. आणि आपला हा जो 6वा अवतार आहे तो 6वा अवतार जो आहे परशुराम अवतार आहे. छलयसी राहिला वामनाचं म्हणायचं, छलयसी विक्रमणे बलिमद्भुत वामन, पदनख नीरजनित जन पावन, केशवधृत वामन रूप, जय जगदीश हरे. हे झाल्यानंतर क्षत्रिय रुधिरमये जगदव पापम, स्नपयति पयसी शमित भवतापम, केशवधृत भृगुपती रूप, जय जगदीश हरे. आता या ठिकाणी परशुराम वनमानव झाले, वनात राहायला लागले, वनमानव लागले. शस्त्रयोग झालं सुरू, शस्त्र वापरता यायला लागलं आपल्याला. परशुराम अवतारामध्ये शस्त्राचं किती महत्त्व आहे आणि ते शस्त्र रामांना दिलेलं आहे. ज्या शस्त्राचा उपयोग करून त्यांनी युग निर्माण केलं परशुरामांनी, तेच शस्त्र आपल्या रामांना दिलेलं आहे. त्याच्यामुळे शस्त्रयोग आहे, शस्त्रयोग आहे, वनमानव आहे. मानवानं साधनं कसं वापरायची, शस्त्र कशी वापरायची, नुसतंच विचार नाही, शास्त्र कसं वापरायचं, शस्त्र कसं वापरायचं याची सुरुवात केली. जंगलप्रधान जीवन, अस्तित्वाचा संघर्ष आणि पाषाणयुग हे परशुरामांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे थोडंसं शस्त्रांवरती म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, क्षत्रिय वृत्ती असल्यामुळे क्षत्रियांचा उद्धार हेच त्यांचं वैशिष्ट्य. पण ते करत असताना त्यांच्यामध्ये वामन अवतारा झाल्यामुळे भगवंतांचा, त्या वामनाचं गुरुपद आणि मार्गदर्शन मिळाल्यामुळे आणि समोर आलेले राम असल्यामुळे त्यांनी आपले सगळे शस्त्र, आपली बुद्धिमत्ता, आपली तपश्चर्या, आपलं चिरंजीवित्व, आशीर्वाद सगळे रामांना दिले, सगळे रामांना प्रदान केले. आपल्या हातून तेही शक्य झालं नसतं, कारण हे अवतारांचं वैशिष्ट्य आहे. आपल्याजवळ जी काही सामर्थ्य क्षमता आहे ती सगळी त्यांना आपणहून देणं. यांनी मागितली नाही रामांनी तर काहीच केलं नाही स्वतः. रामांनी मागितलं नाही, तुमच्या मताने जे उत्तम असेल ते करा, मी माझ्या दृष्टीने जे उत्तम आहे ते करतो. हे सगळं देवाची लीला आहे. त्यामुळे आता रामांचा अवतार आहे. आता ह्या ज्या रामांच्या अवताराबद्दल बोलत असताना म्हणतात क्षत्रिय, आता म्हणतात आहे की ती वितरसी दिक्षुरणे दिक्पती वमनीयम, दशमुख मौली बलिम रमणीयम, केशव धृत राम शरीर, जय जगदीश हरे. आता राम आहे ना, आता राम जर जीवनात नसतील, हे सगळं आपलं संक्रमण झालं. अगदी पशु योनी झाली, जलचर झालो, पशु झालो, अर्ध पशु अर्ध मानव, थोडे बुद्धिवान, जंगलात राहणारे, हे सगळं झालं. शस्त्रयुग झालं. शस्त्रयुगानंतर आलेले जे राम आहेत, म्हणजे राम म्हणजे सगुणातले, बरं, रामतत्वावर तर आता विशेष बोलणारे 4 प्रकार आहेत त्याचे. तर राम जो अवतार आहे त्या अवतारामध्ये विचारायचं असेल तर रामांनी सभ्यता शिकवली. हे जे असभ्य लोक राहतात जंगलामध्ये, ती असभ्य संस्कृती चालणार नाही, हे सुद्धा शिकणं आवश्यक आहे. नुसतं पाण्यात राहता येत नाही म्हणून जमिनीवर आलो. जमीन आणि पाणी करता करता असं पुढे पुढे जसं येत गेलो तर नुसतं मानव होऊन काही नाही, आदर्श मिळाला म्हणून काही नाही. आता सभ्यता आली पाहिजे, समाज व्यवस्था बदलली पाहिजे, काहीतरी समाज व्यवस्था म्हणून अयोध्या मनुनिर्मित नगरी, ती निर्मिती केली अयोध्येची सुद्धा. म्हणजे या सगळ्या निर्मितीमागे समाजाची व्यवस्था आहे. ही व्यवस्था आधी कुठे होती? जंगलामध्ये. जंगलामध्ये व्यवस्था नव्हती. म्हणजे कशाचा तरी सूत्रधार कोण आहे?
प्रत्येक अवतार हा प्रत्येक युगाचा सूत्रधार आहे. जय जय रघुवीर समर्थ. एकही अवतार असा संक्रमणासाठी आलेला असल्यामुळे अवास्तव नाही आहे. आणि खरंच प्रकृतीमध्ये आणि पुरुषामध्ये चूक आणि गालबोट असं काहीच नसतं कधी. ह्याच्यावरती तर ठाम विश्वास पाहिजे. आता रामाने सभ्यता, समाजव्यवस्था, कुटुंब व्यवस्था, मित्रता, मैत्री, नंतर ह्या सगळ्या गोष्टी, आता मानव फक्त जागृत नाही झाला. आता जागृत फक्त झाला नाही तर त्यांनी संस्कृती निर्माण केली, ज्या संस्कृतीचं आता पतन होत आहे. जय जय रघुवीर समर्थ. रामांनी संस्कृती निर्माण केली. विनायक दामोदर सावरकरांनी राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून दिलं. या सगळ्या गोष्टी ज्यांनी केल्या. रामतत्व काय सांगतंय की ही व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, राज्यसंस्था, नैतिकता, सामाजिकता, नियम ह्यामध्ये बांधली गेली असली पाहिजे. जर ती त्या नियमामध्ये बांधलेली नसेल तर अशी अराजकता माज. पण त्यावरही काळजी करण्याचं कारण नाही. पुढे कल्की अवतार स्वतः भगवंत येतातच आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलं असंच घडत असतं. आपल्याला जे वाटतं आता हे जे वाढलंय, असं पूर्वीसुद्धा 100 वाईट आणि 10 चांगले, 1000 वाईट आणि 5 चांगले, असंच होतं प्रमाण. ऋषींना त्रास होणं, सज्जनांना त्रास होणं हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. त्यामुळे हा सगळा प्रकृतीचा खेळ आहे असं समजून जर आपण थोडा विवेकाने विचार केला तर गुरुकृपा झाली असं समजून आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. आणि आत्मसाक्षात्कारानेच परोपकार घडू शकतो. मग अशी ही फक्त जागृत नाही तर संस्कृती निर्माण करणारे जे राम आहेत, त्या रामावताराचं वर्णन खरं तर 7वा अवतार आहे, आपण मध्येच करतोय. म्हणून त्याचं आधीचं बॅकग्राऊंड सांगणं खूप आवश्यक होतं. ह्या बॅकग्राऊंडद्वारे कसे आपण अमानवी होतो, कसे आपण पशु होतो, कसे आपण जलचर होतो, आणि प्रत्यक्षामध्ये प्रत्येक युगामध्ये भगवंतांनी अवतार घेऊन आपल्याला कसं दिशादर्शन केलेलं आहे. त्यामुळे भगवंताचे शतशः ऋणी कृतज्ञ मी, कृतार्थ मी म्हणत दशावतार स्तोत्र आपण म्हटलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात अधिकस्य अधिकम फलम, त्यामध्ये आपण जे बोलतोय ते 3ही अवतार अतिशय महत्त्वाचे वैशाख वणव्यामध्ये आपण अनुभवले. आता हा जो अवतार झाला रामांच्या अवतारानंतर आता आपला जो कृष्ण अवतार होतोय, हा जो कृष्ण अवतार आहे, कृष्ण हा आता कृष्णाने बौद्धिक वाढवलं. आता त्यांनी समाज व्यवस्थेबद्दल बोलले. बौद्धिक भावनिक उत्क्रांती झाली आहे. तिथे सुद्धा दुष्ट होते. राजकारण, तत्वज्ञान, मानसशास्त्र, अध्यात्म शिकवलं. भगवद्गीता हा माइलस्टोन आहे कृष्णावताराचा. आणि त्यानंतर त्यांनी कूटनीती, उत्कर्ष कसा करायचा आहे, त्या वाईट परिस्थितीतून स्वतःला कसं मुक्त करायचं, अर्जुनाला निमित्त करून आपल्याला शिकवलं. मग कशातून काय घ्यायचं, अवतारांमधून काय कसं घ्यायचं. काही अवतार तर आपल्या हातातून सुटले, पण ते जरी सुटले असं वाटलं तरी त्याचं एक विशिष्ट वैशिष्ट्य आपल्या जीवनामध्ये आहे ना. बाकीच्या गोष्टी वाया जाऊ शकतात, पण हे जे अंतिम तत्व आहे, ते अंतिम तत्व, ग्रह, तारे, दशावतार हे आपल्यासाठी सतत दिशादर्शकाचं काम करतात. मग त्यांनी भगवद्गीता ही मानवी चेतनेला उच्च स्तराची अभिव्यक्ती दिली. उच्च स्तराची अभिव्यक्ती म्हणजे रामासारखं वागलं आणि कृष्णासारखं ऐकलं तर माणूस मुक्त होऊ शकतो, इतकी गॅरंटी कृष्णावतारात झाली. आणि आता जो शेवटचा अवतार आहे, जो कल्की अवतार जो होणार आहे, आता म्हणजे झाला असं म्हणतात किंवा होणार आहे असं म्हणतात, त्यांनी काय म्हटलं आहे, त्याच्यामध्ये इतकं सगळं वाईट आपण बघितल्यानंतर कल्पना करू शकतो आपण आता, इतकं वाईट आणि भयानक, 20% लोक चांगले आणि 80% भयंकर परिस्थिती असल्यानंतर जो बुद्ध त्यांच्यामध्ये जी बुद्ध, करुणा, प्रेम आणि अंतःशक्ती, आपली स्वतःची शक्ती, जी मागे आपण बोललो होतो की आपल्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या सप्तचिरंजीवांना सांगायच्या, परशुरामांना सांगायच्या, हनुमंतांना सांगायच्या. ती अंतःशक्ती जागृत झालेला प्रत्येक जीव ह्या कलियुगातून मुक्त होऊ शकतो अशी गॅरंटी कल्की अवतार देतोय. कोणतंच युग वाईट नाही. त्यावेळी प्रत्यक्ष राम होते, त्यावेळी प्रत्यक्ष कृष्ण होते, त्यावेळी प्रत्यक्ष बुद्ध होते, त्यावेळी फक्त आता आपल्यासोबत कल्की आहे. चिरंजीव, सप्तचिरंजीव रूपाने कलंकी आहे. म्हणजे कधी कोणत्या अवतारामध्ये आपल्याकडे दुर्लक्ष केलं असं होत नाही. फक्त आपले विचार आणि क्षमता त्या ठिकाणी आपली योग्य असली पाहिजे. मग आता पहिल्यांदा सांगितलं, काय झालं, वेळ संपत आली बरं, 5 वाजले. हो बरं. जलचर, उभयचर, पहिल्यांदा जलचर, मग उभयचर, मग भूमीवरील, मग अर्धमानव, मग मानव, मग शस्त्रधारी, मग सामाजिक, मग बौद्धिक, मग आध्यात्मिक आणि मग भविष्य मानव जो आता येणार आहे पुढे. याप्रमाणे शरीराची, आपल्या
आपल्या शरीराची, आपल्या मनाची, आपल्या बुद्धीची, आपल्या चेतनेची उत्क्रांती म्हणजेच दशावतार समजायला काय हरकत आहे. शेवटचं अतिशय महत्त्वाचं वाक्य बोलून पुढे आपल्या रामावतारावर पुढच्या वेळेस बोलू. आता ही देवकथा आहे का मग नुसती देवकथा नाही. शेवटच्या पॉईंटवर थांबते की नुसती ही देवकथा नाही आहे, तर जडातून चेतनेकडे, जड होते जडातून चेतनेकडे आणि चेतनेकडून परमचेतनेकडे नेणारे हे जे अवतार आहे, त्या अवतारांचं वर्णन करत करत आणि त्या अवतारांचं कृतज्ञता व्यक्त करत करत जर आपल्या प्रत्येक जीवानी आपली अंतःशक्ती वाढवली, तर हा जो कल्की अवतार आहे, त्या कल्की अवतारामध्ये आपला जन्म आहे. रामांचं वागणं आणि कृष्णाची गीता या दोन्हीचा आधार घेत आपलं जडत्व चेतनेकडे, चेतनेतून परमचेतनेकडे आपण नेऊ शकतो. त्यासाठी सूर्यग्रहाकारक असलेला जो भगवंत राम आहे, त्याचं चरित्र आपण पुढच्या निरूपणामध्ये ऐकू. जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.